नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. विषय असा आहे, माझं नाही बरं, त्याच्यामुळे चाललो आहे हॉस्पिटलमध्ये जाऊयात. परत एकदा जाऊन वगैरे आलो तिकडून, जरा टॅबलेट्स घेतले, आता बरं वाटते. झोपलो दिवसभर, कालचं व्लॉग पण एडिट करायचं आहे, तर ठीक आहे असू दे, आता बरं वाटतं एकदम. आता काय करू, आता गाडीत पेट्रोल वगैरे टाकतो, उद्या निघायचं नियोजन बघू. बरं वाटतं एक नसेल, आणि जर बरं वाटत असेल तर निघून जाऊ, पण त्या हिशोबाने आपण ॲक्शन करूया. म्हणजे ॲक्शन रिक्वायर्ड जे असतं ते करून घेऊ. पेट्रोल टाकावं लागेल गाडीत. आता जेवण करतो, भूक पण लई लागली जबरदस्तमध्ये, आणि परत भेटू. असं होऊ शकतो आता हवेचं बंद असेल, हवेचं बघू ऐका नाही चालू, तिकडे गेल्यावरच कळेल, कारण की उशीरच तर झालं, सगळं अंधार आहे बघा आजोबा. अरे भाई गर्दी का चेष्टा ही, काय गर्दी नेमकी, पेट्रोल टाकू का नको, अरे इतकी गर्दी, अरे बाबू बापरे. बघा ही जवळून कशी दिसू राहिली बघा गर्दी, खतरनाक गर्दी बाबा, खतरनाक. कार्यकर्ता म्हणलं जो पेट्रोल टाकत होतं म्हणलं पेट्रोलचं शॉर्टेज आहे भाई, काय विषय आहे, जाऊ कोणा कोण गाडी घेऊन, पेट्रोलचं शॉर्टेज आहे का खरं, काही माहित नाही राव, बघावं लागेल, विचारतो कॉल. त्यामुळे मी डायरेक्ट पेट्रोलची टाकी फुल तर केली बरं का तिथंच. माझं काही इंटेन्शन नव्हतं पूर्ण टाकी फुल करायचा, पण तिथं करून टाकले मग टाकी फुल मी. काय विषय काय माहित नाही राव, गॅसचं होतं ना, पेट्रोलचं कधीपासून झालं शॉर्टेज, तिथं गर्दी इतकी जबरदस्त होती, लय गर्दी होती लय. आणि असं नाही ना, भरपूर पेट्रोल पंप आहेत त्या जागी, तिथं बी होती का माहीत नाही, विचारावं लागेल. पण तो तर म्हणलं हो पेट्रोलचं शॉर्टेज. डोकं दुखतंय नॉर्मल, बघू सकाळी उठून काय होतं काही नाही. तर दुसरी गोष्ट आजची जेवण करून घेतो, जेवण वगैरे करतो प्रॉपर, नाही का. तुम्हाला दाखवतो आज काय वी हॅव. जर तब्येत बरी राहिली तर हे आजसाठीच, म्हणजे आजसाठी हे आपल्याला जेवण सोडून द्यावं लागतं, उद्या ऑफिसला जावं लागेल. ठीक आहे, काही विषय नाही. वांगीचं मम्मीने खार वांगा गेलं चापके साथ, आपली चटणी, त्याच्यानंतर आपली हिची भाजी, कशाची, हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी तुम्हाला काही गावकऱ्यांना माहीत असेल हरभऱ्याची भाजी कशी असते. ही हरभऱ्याची भाजी मस्तपैकी. हे बघा गँगवॉर, कुत्र्यांचं गँगवॉर बघितलं किती जण इकडून आले, दोघं जण पळाले ते लाईटीत. जेवतो उठलं भाई, गँगवॉर चालू होता जबरदस्त. मला वाटलं काहीतरी भेटन, पण त्यांचा गँगवॉर संपला, बाहेर येतच. ठीक आहे, माझ्यासोबत असा एक किस्सा झाला. मी चाललो होतो, पुण्यालाच चाललो होतो गाडी घेऊन आपली. तर तेव्हा माहीत नाही काहीतरी मोठं संकट असेल, ते टळलं असेल देवाच्या कृपेने. मॅटर असं होता, गेलो होतो बायपासने, गेलो इकडून मागून, तुम्हाला दाखवतो मी उद्या. बायपासने गेलो, आणि मागचं जे टायर आहे ना, डायरेक्ट एवढं फाटलं, मग डायरेक्ट फ्लॅट झालं. म्हणजे एक बायपासपासून एक 7-8 किलोमीटर विषय झाला, म्हणजे टायर हे झालं. म्हणजे मी बी काही टळले, काही संकट असेल जे म्हणजे व्हायचं होतं ते. त्या दिवशी तर मी काही गेलो नाही, ती गोष्ट वेगळी आहे. मग त्या दिवशी मग घरचे म्हटले जाऊ बी नको, तर मग त्याच्यानंतर मी त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलो होतो सकाळी. पण त्या दिवशी त्या टायर असं वेगळंच फाटलं हो काहीतरी खतरनाकमध्ये. मग त्याचं काय झालं, त्याच्यानंतर मग टायर चेंज केलं तिकडे समोरच. तेव्हा लय फजिती झाली. तेव्हा काय केलं, त्याच्यात नुकतंच बरं झालं माझं नशीब असं की त्याच्याच पुढं मोठे ट्रकवाले नाही का, म्हणजे आता ते बायपास म्हणलं ट्रकवाले चालतात ना तिथं, तर तिथं म्हणजे थोडं अंतरावरती हे हवा भरायचं. तर मग ते एक माणूस होता, ते माणूस भारी होता राव, ते माणसाला चांगलं होते. मग त्यांनी काय केलं, ते टायर तर फुटलेलं होतं ठीक आहे, आणि त्याच्याकडे तर काय टायर नव्हतं, कारण की ते होतं मोठ्या ट्रेलरचं टायर ठेवायचं, तो फक्त पंक्चर काढायचं. ते याच्याकडे पंक्चरचं नव्हतं, फक्त हवा भरायचं होतं. मग मी काय केलं, त्यांनी काय केलं, त्या भाऊनी काय केलं, तात्पुरती हवा लगेच मारून दिली, आणि ते लय लवकर म्हणजे हवा मारली की लगेच निघायचं होतं असं फास्ट. कारण की मला तिकडे पुढे जायचं होतं ना, MRFचं हे होतं पुढं, MRFचं मोठं शोरूम होतं शनी कृपा म्हणून, ध्यानात आहे. तिथे गेलो होतो मी, तिथं मी टायर चेंज केलं होतं. पण म्हणजे हवा का, कारण की ते मॅकविल टच नव्हते बसायला पाहिजे म्हणून. पण तोपर्यंत मग मी काय थोडंसं टायरवर बसलो, आणि लगेच त्याकडून ते शनी कृपावाल्याकडून टायर चेंज करून घेतलं. ते हायवरती ते टायर दाखवलं मी कधीतरी, ते असं वेगळंच फाटलं ते. त्याच्यानंतर ते झालं, मग आलो डायरेक्ट घरी चालू, आणि त्याच्या ते झालं. आणि दुसरी गोष्ट अशी, तिथं मला कळलं ते ड्रम रबर असतात का, ड्रम रबर डायरेक्ट तुटलेले होते, डायरेक्ट चुरा भरून झालेला होता. म्हणजे मॅकविलला चिटकले होते गरम म्हणून. आयला म्हणली काय विषय, हे कधी कुठं कळलं मला, तिकडे कळलं कुठं, जेव्हा तेव्हा टायर खोललं ना, मॅकविल खोललं, सगळं खोलावं लागतं ना, तेव्हा त्यांनी सांगितले सगळे ड्रम रबर संपले डायरेक्ट. मग त्या दिवशी काहीतरी होणार होतं, पण देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने ते झालेलं नाही. देवाची कृपा आहेच आपल्याला परंपर.
मी तिकडे गेलो कुठं हा तिकडे गेलो सर्जेपुरात, आमचं नगरचं सर्जेपुरा म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी. मग तिथं ड्रम रबर काढले, ड्रम रबर चेक केले. त्या दिवशी काय होतं काय म्हणते, ते ड्रम रबर काढले, ड्रम रबर काढून मग जेन्युइन हिरोचे पार्ट घेतले ते टाकले त्याच्यावरती. आता ड्रम रबर चालू, पण सर कंपनीकडून जे ड्रम रबर टाकले ते भंगार होते असं वाटतंय मला बरं का. कारण की एक एक नुकता 1 महिना झाला होता त्यात ते ड्रम रबर सगळे चुरा भरत आलता, काय माहिती का असं झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो, मग याने काय होतं, जेव्हा पण मी निघतो ना तेव्हा हवा चेक करतोच, म्हणजे एक थोड्या थोड्या अंतरावरती हवा मी चेक करतो, म्हणजे करतोच, थांबतो जरा. ते कळणच तुम्हाला उद्या मी दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, असू द्या, काय अडचण नाही. उद्याच करायचा आहे प्रवास, त्याच्यामुळे मी आजसाठी इथपर्यंतच ठेवूयात. आपण भेटत पुन्हा नवीन मिनी व्लॉगमध्ये. मिनी व्लॉग नाही, व्लॉगमध्ये. मिनी व्लॉग पण बनवतात, त्याच्यामुळे झालं ते थोडंसं झालं विषय. ठीक आहे, बाय बाय.